आता नॉर्मली ज्यावेळेस आपण म्हणतो, की घराचा जो दरवाजा आहे तो पूर्व बाजूनी हवा आहे. हं. खिडक्या उत्तरेला पाहिजे, दक्षिण पॅक पाहिजे. काही अशा बेसिक गोष्टी बेसिक्स आहेत. आहेत, की बाबा ईशान्येमध्ये देवघर पाहिजे. पण आता कसं होतं, की फ्लॅट सिस्टम जर म्हटलं, तर एक्झॅक्ट सेंटरलाच दरवाजा मिळेल माहीत नाही. तो राइट लेफ्ट असू शकतो. मग एक्झॅक्टली ती पोझिशन जी आहे, तर ती कशी ठरवायची, की पूर्वेला म्हणजे एक्झॅक्टली भिंतीच्या कुठल्या बाजूला? प्रश्न तुमचा एवढा युनिक आहे, की त्या प्रश्नाचं उत्तर मुंबईकर किंवा जो हं, शहरी भागात राहतो, हं, त्या व्यक्तीला उत्तर मिळणं कठीण आहे. हं. कारण फ्लॅट सिस्टममध्ये तुम्ही बघाल, तर तुम्ही काहीही करा, तुमचा दरवाजा हा कॉर्नरलाच येणार आहे. बरोबर आहे. ते तुमच्या हातात नाहीये. नाहीच आहे. हां. मग आपल्या हातात काय आहे, की आता जसं तुम्ही दक्षिणात म्हणालात, हं. दक्षिण भाग हा जो प्रभाग आहे, त्या प्रभागाचं खरं तर असं होतं, की निसर्गाने आपल्याला अष्टदिशा दिल्यात. हां, दशदिशा. हां. 8 दिशा म्हणजे ज्या मुख्य दिशा आहेत, त्या आपल्या आहेत 4. 4 हां. उपदिशा आहेत 4, 8. हं. अध, ऊर्ध्व हां, ह्या मुख्य दशदिशा आहेत. हां. या दशदिशांमध्ये अजून उपप्रकार पडतात. म्हणजे अगदी 16 डायरेक्शन्सपर्यंत जातात. मग त्याची 64 कला करू शकतो. ओके. हं. फार डीप आहे ते. हां, पण आता आपण फक्त मुख्य दिशांचं जरी गृहीत धरलं, हां, जर निसर्गाने 4 बनवल्यात, हां. तर त्याच्यामागे काहीतरी निसर्गाचा म्हणजे देवाचा काहीतरी स्वामींची काहीतरी इच्छा म्हणून हो, हो, बनवल्यात हो. ना. मग तसं बघायला गेलं तर साऊथ आपण जर साऊथ पट्टा बघाल, तर साऊथ पट्ट्यामध्ये असंख्य मंदिरं ही साऊथ साईडला आहेत. हां, बरोबर. लॉजिकली म्हणजे मी फार लॉजिक आहे. हां, लॉजिकली हां, बोलते. मुंबईचं बघायला गेलं तर साऊथ मुंबई. हां. तुम्हाला आवडेल ना साऊथ मुंबईमध्ये करेक्ट आहे. घर घ्यायला? हो. मग जर दरवाजाचा विषय केला तर तिथे घरच नाही घ्यायला पाहिजे. हां. मला सांगायचं हे आहे, की आपल्या चारीच्या चारही दिशा कारण बऱ्याचदा विदिशा वास्तू येते तेव्हा त्या बाकीच्या उपदिशांचे पण दरवाजे येतात. हं, त्याच्यामुळे दरवाजा ज्या क्षेत्रात येतोय, ज्या पदमंडलामध्ये येतोय ते आपल्या हातात नाहीये. मग हां. आपल्या हातात काय आहे, की तुम्हाला दरवाजा ज्या कुठल्या पदमंडलात येतोय, हं. तिथे तुम्ही वास्तू अनुरूप उंबरठा बसवणं, जो विधिपूर्वक विधिपूर्वक ओके. म्हणजे तो बसवताना पंचरत्नांची स्थापना करणं, स्वस्तिक यंत्र आहे, त्याची पूजा करून म्हणजे अगदी गणेश पूजन, पुण्याहवचन करून उंबरठा बसवला पाहिजे. ओके. नुसताच उंबरठा हा विधी नाहीये. कारण उंबरठा विधी का केला पाहिजे? हं, ह्याच्यासाठी मला असं वाटतं, की हं. साक्षात नृसिंह म्हणजे विष्णूंनी त्याचा अवतार घेतलाय. ओके. तुम्ही त्या कथेचा जर संदर्भ लावाल, हं. तर हिरण्यकशिपूचा वध कुठे झालेला? उंबऱ्यावर बसून. उंबऱ्यावर. हां. उंबरठ्यावर येस. बसले हां. होते ना. ना घरात, करेक्ट, ना करेक्ट. हां. दारात, ना आकाशात, ना पाताळात. हां. मग त्यांनी उंबरठा निवडला होता. हं. आणि हेच कारण आहे, की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं, की उंबरठ्यावर बसून बोलू नये. हां. का? त्याच्यामागे कारण तिथे अशा शक्ती, इतकी स्ट्राँग शक्ती हं. आहे, की तुमच्याकडनं अग्रेसिव्ह आहेत ना नृसिंह. करेक्ट आहे. तर अग्रेसिव्ह असताना त्यांनी त्याचा वध केलाय तिथे हां. आणि तिन्हीसांच्या वेळेस झालाय. हां. ना संध्या, ना रात्री म्हणजे बरोबर. सकाळ ना रात्र त्यांनी हां. संध्याकाळी त्याचा वध केलाय. बरोबर. मग ती जी शक्ती आहे, त्या शक्तीमध्ये चांगल्या रूपाचा आपण कसा आविर्भाव आपण आपल्या आयुष्यात करू शकतो, यासाठी उंबरठा फार महत्वाचा आहे. आणि उंबरठा बसवल्यावर वास्तूमध्ये एक असं इनव्हिजिबल रेज तयार होतात. म्हणजे आता तुम्ही समजू शकता हां. रेज फार करेक्ट, महत्वाचे करेक्ट, असतात ना. करेक्ट. आपण आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. पोहोचणार आहे. हां. कशाच्या माध्यमातून पोहोचतो, की असं काहीतरी आहे तिथे, की जे तुम्हाला मला त्यांना दाखवतंय, कनेक्ट करेक्ट आहे. करतंय. हं. पण आता ते दाखवायचं म्हटलं तर आपण दाखवू शकतो का? नाही. पॉसिबल नाहीये. म्हणजे आपली अजून तेवढी बुद्धिमत्ता आपण नाहीये. पोहोचलो नाही, की आपण ते प्रूव्ह करू. करेक्ट आहे. मग तो उंबरठा ती अशी रेज किंवा अशा काही किरणांनी तुमच्या दरवाजाचं प्रोटेक्शन करतो, की भले तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम्स असू देत, हां. बाहेरचे आत नाही येणार. ओके. म्हणजे घरचं झालं थोडं, हां. कशाला वैराने पाठवायला पाहिजे? हां. तर करेक्ट. या गोष्टीचा संदर्भाने तुम्ही मग त्या चारही किंवा अष्टदिशांचं हं. प्रोटेक्शन तुम्ही उंबरठ्याने करू शकता. मग ओके. अशा प्रकारे आपण दरवाजाचं संरक्षण करून घेऊ शकतो. सो असं ओके. मला वाटतं. ओके. म्हणजे नॉर्मली ज्यावेळेस वास्तुपूजा होते, त्यावेळेसच उंबरठ्याचं पूजन करायला हवं. बऱ्याचदा असं होत नाही कारण तो पण जवळ-जवळ 2-2.5 तासाचा विधी आहे. ओके. मी बऱ्याचदा माझ्या क्लायंटच्या घरी उंबरठा अगोदर बसवून घेतलेला आहे. बरं. त्यानंतर वास्तुशांती केलेली आहे आम्ही. ओके. त्याच्यानंतर इतर पूजा किंवा वास्तूचे जे उपाय आहेत, हे हं. आम्ही त्याच्यानंतर केलेले आहेत. याचं कारण उंबरठा बसला, हां. की तुमची मेन वेस, हां. नगराची वेस असते, है ना, सोसायटीचा बरोबर मेन आहे. गेट असतो. तुमचा मेन गेट प्रोटेक्शन झालं, हां. की मग आतमध्ये तुम्ही आणि अनुभव पण असा येतो. एकदा उंबरठा बसला, की मग त्या जातकाशी अनुरूप त्याला हव्या तशा संधी उपलब्ध करून देणं, हां. त्याचं हवे त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्ट करून देणं, हां. असे अनुभव उंबरठा बसवल्यावर येतात. अरे वाह! मग ओके. माझं सजेशन असं असतं, की तुम्ही पहिला उंबरठा बसवून घ्या.
उंबरठा बसवून घेतल्यावर मग इतर विधी किंवा इतर वास्तूच्या ज्या काही पूजा आहेत त्या कराव्यात. कारण ओके. काय होतं, वास्तुशांती समजा करायची झाली हं, आणि उंबरठा करायचा झाला, तर आम्ही फार पूर्वी मी केलेल्या आहेत. हं. तर इतकी धावपळ होते, की मग बऱ्याचदा वास्तुशांतीचा मुहूर्त पुढे मागे होतो हां. आणि